वळूयात पुढच्या बातमीकडे। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी संगमनेर आणि सिन्नरमध्ये चक्काजाम आंदोलन सुरू आहे। बाळासाहेब थोरात, राजाभाऊ वाजे आणि सत्यजित तांबे यासाठी रस्त्यावर उतरलेत। हे देखील या ठिकाणी समृद्धी रोखण्याचा प्रयत्न करतायत। मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर सत्यजित तांबे यांना आता पोलिसांनी आपल्याला गरडा घातल्याचं बघायला मिळते आहे आणि या ठिकाणी समृद्धी महामार्ग रोखण्यापासून या ठिकाणी अडवलं जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। या ठिकाणी समृद्धी रोखण्याचा जो प्रयत्न आहे तो या संपूर्ण आंदोलकांचा आहे। खरं तर नाशिक पुणे रेल्वे मार्ग जी आहे ती सरळ मार्गाने व्हावी पाहतोय। संगमनेरमध्ये थोरातांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे। या ठिकाणी बऱ्याच महिलांचाही सहभाग आहे। आपण पाहतोय या आंदोलनादरम्यान काहीसा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय। पोलीस आणि या सगळ्या आंदोलकांमध्ये बाचाबाची सध्या सुरू आहे। आंदोलक आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय। सत्यजित तांबे या आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करतायत। दरम्यान सिन्नरमध्ये वाजे सत्यजित तांबेंच्या नेतृत्वात हे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी नाशिकच्या सिन्नर येथे आमदार सत्यजित तांबे आणि खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वात सध्या आपल्याला आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी हे आंदोलन सुरू आहे आणि आज क्रांतिदिनी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर आमदार सत्यजित तांबे हे नाशिक पुणे महामार्ग जो आहे त्यांनी सध्या रोखून धरलेला आहे। हा रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। या संपूर्ण शेतकरी असतील, आंदोलक असतील, यांच्याकडनं समृद्धी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे। मात्र पोलिसांकडून त्यांना या ठिकाणी अडवलं जात आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर नाशिक पुणे महामार्गावरती आपल्याला सध्या हा गोंधळ पाहायला मिळतोय आणि आता या ठिकाणी समृद्धी महामार्गाच्या दिशेनं जो इंटरचेंज आहे त्या गॅप मधून हे संपूर्ण आंदोलक आपल्याला पळत असल्याचं पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी या आंदोलकांना पोलिसांच्या माध्यमातून ताब्यात घेतलं जात आहे। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर पोलीस असतील, त्याचबरोबर या ठिकाणी हे संपूर्ण आंदोलक असतील, यांच्यामध्ये ही चढाओढ जी आहे ती आपल्याला सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी वारंवार आंदोलकांकडनं समृद्धी महामार्गावरती घुसण्याचा जो प्रयत्न आहे तो केला जात आहे आणि या ठिकाणी पोलिसांकडून देखील या आंदोलकांना रोखण्यात आलेलं आहे। आपण हे दृश्य पाहतो आहे। या ठिकाणी हे आंदोलक जे आहेत ते समृद्धी महामार्गावरती जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या संपूर्ण
आंदोलकांना या ठिकाणी रोखलं जात आहे। आपण जर या ठिकाणी दृश्यांमध्ये बघितलं तर साध्या वेशातील पोलीस असतील, त्याचबरोबर QRTची टीम असेल आणि या ठिकाणी हे आंदोलक जे आहेत ते आपल्याला या इंटरचेंजच्या बाजूने समृद्धी महामार्गावरती चढण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतं आणि या ठिकाणी नाशिक ग्रामीण पोलिसांकडनं रोखलं जात आहे। खरं तर नाशिक पुणे महामार्गावरती हे आंदोलन सुरू होतं आणि याच ठिकाणावरून जो समृद्धीचा इंटरचेंज आहे त्याच्या बाजूला एक गॅप आहे, या ठिकाणावरनं पायी जाण्यासाठी जागा आहे। याच ठिकाणावरनं हे संपूर्ण आंदोलक शेतकरी नागरिक जे आहेत ते वरती जात होते, मात्र पोलिसांनी या संपूर्ण आंदोलकांना या ठिकाणी रोखलेलं आहे। पण जर बघितलं तर या ठिकाणी QRT असेल, त्याचबरोबर RCP असेल, साध्या वेशातील पोलीस असतील, त्यांनी देखील या आंदोलकांना या ठिकाणी रोखून ठेवलेलं आहे आणि चढाओढ जी आहे ती आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक आंदोलकांना पोलिसांकडनं ताब्यात देखील या ठिकाणी घेतलं। तर आपण पाहतोय सिन्नरमध्ये समृद्धी महामार्गाकडे जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखलेलं आहे। काहीशी बाचाबाची सुद्धा या आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेली आहे। सत्यजित तांबेंनाही ताब्यात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलिसांनी केलेला होता। आंदोलनस्थळी सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आलेला आहे। सध्या आपण पाहतोय जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। सत्यजित तांबे, पोलीस आणि एकूणच आंदोलक या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। या आंदोलकांना तिथेच रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होतोय। दरम्यान नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी हे आंदोलन सध्या सुरू आहे आणि समृद्धी महामार्गावर या आंदोलकांचा जाण्याचा प्रयत्न होता। हा मार्ग रोखण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केलेला होता, मात्र याच ठिकाणी आता या सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखलेलं आहे। दरम्यान मोठ्या संख्येनं आंदोलक या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमलेले आहेत। दरम्यान काही वेळापूर्वी गिरीश महाजन यांनी सत्यजित तांबेंना फोन केलेला होता या आंदोलनासंदर्भात। एकूणच त्या दोघांमध्ये चर्चा झाली असावी असा अंदाज आहे, मात्र आंदोलक या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलेले आहेत। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी संगमनेर आणि सिन्नरमध्ये हे चक्काजाम आंदोलन सध्या सुरू आहे। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। हातात पोस्टर्स घेऊन हे आंदोलक यामध्ये सहभागी झालेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेब थोरात, राजाभाऊ वाजे आणि सत्यजित तांबे या सगळ्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उतरलेले आहेत। त्यांचे कार्यकर्ते, एकूणच सगळे आंदोलक या मागणीसाठी मोठ्या संख्येनं जमलेले आहेत आणि समृद्धी महामार्गावर जाण्याचा या आंदोलकांचा प्रयत्न आहे, मात्र पोलिसांनी त्यांना तिथेच सध्या रोखलेलं आहे। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचाही प्रयत्न केलेला आहे, मात्र हे आंदोलक जे आहे ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे। सध्या आपण पाहतोय पोलीस आणि या आंदोलकांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। सिन्नरमधली ही दृश्य आपण पाहतोय। सत्यजित तांबे आणि पोलीस यांच्यामध्येही ही चर्चा सुरू आहे। काही वेळापूर्वीच गिरीश महाजनांनी सत्यजित तांबेंना फोन केल्याची माहिती आहे। या आंदोलनासंदर्भात या दोघांमध्ये चर्चा झाली असावी असा अंदाज आहे, मात्र सध्या आपण या ठिकाणी पाहतोय मोठा गोंधळ या परिसरामध्ये सुरू आहे आणि पोलीस आंदोलक यांच्यामध्ये ही चर्चा सुरू आहे। बाचाबाची सुद्धा काही वेळापूर्वी झाली। आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न आहेत, मात्र आम्ही मागणीवर ठाम आहे आणि चक्काजाम आंदोलन आम्ही करणारच या गोष्टीवर हे सगळे आंदोलक ठाम असल्याचं दिसतंय। नारायणगावमधील रद्द केलेला नियोजित मार्ग सुद्धा पूर्ववत करण्याची मागणी या आंदोलकांची आहे। दरम्यान सत्यजित तांबेंना आंदोलनस्थळी महाजनांनी फोन केलेला होता। सरकार मार्ग काढण्यासाठी तयार असल्याचं, यावेळी आंदोलन करण्यात काही अर्थ नाही असं विखे पाटलांनी सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे। त्या पार्श्वभूमीवर आता एकूणच आंदोलकांची काय भूमिका आहे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मीडिया अभी आपण पाहतो या ठिकाणी सत्यजित तांबे आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत असताना